पॉडकास्टचं शेल्फ लाईफ आहे ना ते खूप जास्त आहे. आपण कुठलीही PR करतो, मार्केटिंग करतो तर ते शेल्फ लाईफ खूप कमी असतं. पण पॉडकास्ट तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5-5 वर्षानंतर सुद्धा एव्हरग्रीन कॉन्टेंट असतो आणि 5 वर्षानंतर तो आपल्या कंपनीसाठी काम करत असतो. सो इट इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. 3, 4, 5 वर्ष, 1 मिलियन, 2 मिलियन, 5 मिलियन इतके लोक त्याला बघू शकतात. दॅट इज वन. तुम्ही जे एपिसोडबद्दल म्हणताय तर सरांनी एक एपिसोड केला होता की वाय एखाद्या उद्योजकांनी एका पॉईंटनंतर व्यवसाय का वाढवायला हवा. तर तो बऱ्याच उद्योजकांचा प्रश्न असतो की आता मी जेव्हा सुरू केला तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी आता सेटल झालो आहे, माझा एक ठराविक व्यवसाय झाला आहे, माझ्याकडे फॅक्टरी आहे, माझ्याकडे घर आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माझ्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. आता मी परत आणखीन कशाला काम करू. आणि अशा लेवलला येऊन ना त्याच्याकडे पोटेन्शियल असताना पण तो व्यवसाय वाढवत नाही. तर सरांनी एक उदाहरण दिलं होतं की जेव्हा पैसा योग्य माणसाच्या हातामध्ये होतो ना तर तो राईट डायरेक्शनला वापरला जातो. आणि आपल्याला जर व्यवसाय करता येतो तर आपल्याला निसर्गाने दिलेली ती एक ताकद आहे आणि त्या ताकद एका पर्पजनी दिलेली आहे. तर ह्या पॉडकास्टला कमेंट्स आमच्या आलेल्या आहेत की सर आम्हाला आता व्हाय सापडला आमचा. म्हणजे प्रत्येक उद्योजकाला एक व्हाय का मी हे करतोय तो सापडतो. दुसरा आम्ही एक एपिसोड केला होता की हाऊ टू टेक इन्व्हेस्टमेंट. तर बऱ्याच उद्योजकांना असं वाटत होतं की माझा व्यवसाय एवढा छोटा आहे, मला कोण लोन का देईल किंवा माझ्यावर एखादा इन्व्हेस्टमेंट का इन्व्हेस्ट करेल. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपली व्हॅल्यू कळत नसते, पण आपली जी स्ट्रेंथ आहे ती कुणीतरी शोधत असतं. आणि आम्हाला असे इन्क्वायरीज आल्यात की सर तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल तर दिस इज माय कंपनी, तुम्ही एकदा बघा. आणि अशा भरपूर इन्क्वायरी येत आहेत की ज्यांना आता वर्किंग कॅपिटलसाठी इन्व्हेस्टमेंट हवी आहे की आता एका लेवलपर्यंत बिझनेस आणलेला आहे पण पुढे जाण्यासाठी जर मी कॅपिटल नाही इन्फ्यूज केलं तर तो बिझनेस चारपट होणार नाही. आणि मी ते क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स किंवा सजेशन्स दिलेत की वी आर रेडी टू इन्व्हेस्ट इन बिझनेसेस. आणि अशा ऑफर्स आम्हाला आता येत आहेत. पॉडकास्ट म्हणजे कसं असतं, एक तर होस्ट जे विनीत बनसोडे आहेत त्यांचे प्रश्न विचारण्याची कला, टोटल प्रोडक्शनचं कॉस्ट आणि मीडिया तर फ्रीच मिळालं. दुसरी गोष्ट, व्यक्ती ज्याचं पॉडकास्ट कंडक्ट केलं जातं ना तो स्वतः देखील त्याचा प्रचार करतो. म्हणजे हे कसं असतं की कोणतरी विचारतं आणि मी उत्तरं देतोय तर ही माहिती त्याच्या लोकांकडे तो पोहोचवू शकतो अशी त्याच्याकडे पहिल्यांदा सामग्री आली. म्हणजे यू आर नॉट शूटिंग अन ॲड, यू आर शूटिंग अ लाईव्ह बायोग्राफी ऑफ दॅट पर्सन आणि त्याचा व्यवसाय. आणि अनेक त्याच्या जवळच्या लोकांना सुद्धा त्याची जी क्वालिटीज माहीत नसतील ते एका 20 मिनिटाच्या किंवा 30 मिनिटाच्या पॉडकास्टमध्ये त्यांना समजून येईल. तर इट इज बिझनेस इन्व्हेस्टमेंट ज्याच्याने त्याचा बिझनेस अजून चांगल्या प्रकारे लोकांना दिसायला सुरू होतो. तर मी तर असं म्हणतो हे सगळ्यांसाठी कंपल्सरी करणारा कॉस्ट आहे. आता आम्ही बरेच पॉडकास्टमध्ये आम्ही ॲज अ गेस्ट गेलो तर काही लोक जिथे आम्ही पॉडकास्टपेक्षा मोठे असतो ना तिथे ते आम्हाला फ्रीमध्ये कंडक्ट करतात. जिथे पॉडकास्टर आमच्यापेक्षा मोठा असतो ना तो आम्हाला चार्ज करतो. तर ज्याची जशी गरज तसा त्याला ट्रान्झॅक्शन असतं आणि दिस इज द प्रोसेस ऑफ बिझनेस.